राजकीय हिंसाचार ममता बॅनर्जीने राजीनामा देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे राज्यपाल एन रवी त्यांना बडतर्फ करणार आहेत आणि बडतर्फी नंतर एकतर्फी जो विजय मिळवलेला आहे भारतीय जनता पार्टीने, त्यांचा मुख्यमंत्री 8 मेला दिमाखामध्ये सत्तेवर येणार आहे. आता आगामी काळामध्ये राहुल गांधी यांच्यासह सर्व इंडिया आघाडीतले नेते हे ममता बॅनर्जी यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत, उभं राहावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की आकड्यांचा प्रचंड मोठा घोळ, म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळालेली एकूण मते आणि तृणमूल काँग्रेसला मिळालेली एकूण मते, त्याच्यामध्ये फरक किती आहे? 32 लाख मतांचा फरक आहे. आणि तो 4.5-5% इतक्या मतांची टक्केवारीमध्ये जर मोजायला गेलं तर ती तेवढी टक्केवारी आहे. आणि नेमकं याच विषयी आता 100 मतदारसंघांमध्ये कशी वोट चोरी झाली याबद्दल लीगल बॅटल खेळलं जाणार आहे. आणि हे लीगल बॅटल सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला अंतिम सुनावणीसाठी येईल त्यावेळेला अर्थातच पुढची 5 वर्ष निघून गेलेली असतील, हेही वेगळं सांगायची गरज नाही. आणि एकूणच हा जो काही पश्चिम बंगालचा जो निकाल आहे आणि त्याच्यामध्ये सेफॉलॉजिस्ट योगेंद्र यादव असतील किंवा अनेक अभ्यासक असतील, त्यांनी हात टेकलेले आहेत. म्हणजे आता बोलण्यात जागा राहिलेली नाही. भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालेलं आहे ते अँटी इन्कम्बन्सी, म्हणजे 15 वर्ष ममता बॅनर्जी सत्तेमध्ये होत्या, लोक कंटाळलेले होते, ही वस्तुस्थिती मान्य केली तरी देखील जे काही करण्यात आलेलं आहे सामदंड भेद, ते अनेक वर्ष आता चर्चेमध्ये राहणार आहे. आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो, तेव्हा आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, पहिली गोष्ट की सुप्रीम कोर्टामध्ये एखादं प्रकरण गेलं तर ते किती वर्ष चालतं, त्याचा निकाल वेळेवर कधी येतो, हे आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत ज्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहेत त्यावरून आपल्याला कळालेलं आहे. म्हणजे निवडणूक होऊन गेलेली आहे, आता निकाल अजून कसा चाललेला आहे, तारीख पे तारीख चाललेला आहे. आणि मग अशाच प्रकारे ममता बॅनर्जी यांनी कितीही म्हटलं की मला प्रत्यक्ष मारहाण करण्यात आलेली आहे, मला आमचे हे 100 मतदारसंघ म्हणजे त्याच्यातले मत पळवलेले आहेत, 2.5 लाख केंद्रीय राखीव दलाचे पोलीस तैनात केलेले आहेत, मतदान पार पडलेलं आहे. आता ते पोलीस देखील तिथेच आहेत पश्चिम बंगालमध्ये. आणि तृणमूल काँग्रेसची कार्यालय ही बुलडोझरनी पाडण्याचे उद्योग सुरू आहेत आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मोठा हिंसाचार माजलेला आहे. त्याला कारण भारतीय जनता पार्टी आहे असं तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी म्हणत आहे. आता कसं आहे की टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्हीही पक्ष जबाबदार आहेत. एकटं भारतीय जनता पार्टीला नावं ठेवून उपयोग होणार नाही. आपल्या धनशक्तीच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर ज्या पद्धतीने नियोजनबद्धपणे जो प्रचार केला, बूथ पासून बूथ सबसे मजबूत बूथ, याप्रमाणे सगळं अमित शहा यांनी जी काही रणनीती आखली, त्या रणनीतीमुळे 294 पैकी 208 ठिकाणी त्यांनी थेट विजय मिळवलेला आहे. आता हे जे काही आकड्यांचं गणित आहे हे गेल्या 6-8 महिन्यापासून आपण ऐकतोय. म्हणजे बघा, जसं योगेंद्र यादव हे म्हणतात की बिहारमध्ये ISR ज्या वेळेला लागू झालं त्याच वेळेला पश्चिम बंगालमध्ये काय केलं जाणार याचा अंदाज आलेला होता आणि त्याप्रमाणे ते केलेलं आहे. मुळात आता ती जी आकडेवारी ती समजून घेतली पाहिजे. हे बघा, पश्चिम बंगाल 2026 विधानसभा निवडणुकीचे मुख्य निकाल ESIच्या डेटानुसार काय लागलेले आहेत, म्हणजे इलेक्शन कमिशन इंडियाच्या एकूण मतदारसंघ 294. आता एका जागी पुन्हा मतदान होणार आहे, म्हणजे 293 जागांचे निकाल घोषित करण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीला 207 जागा मिळालेल्या आहेत, TMCला मिळालेल्या आहेत 80 जागा आणि मग इतर जागा आहेत.
मतांची संख्या आणि टक्केवारी हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीला 2,92,24,804 मतं मिळाली, म्हणजे एकूण मतांची टक्केवारी आहे 45.84%. हा आकडा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसला 2,60,13,377 मतं मिळालेली आहेत आणि मतांची टक्केवारी आहे 40.80%. म्हणजे जवळपास 4.25% फरक आहे फक्त. त्याच्यानंतर मतदान, एकूण मतदान जे सुमारे 6.37 कोटी वैध मतं ठरलेले आहेत. मतदान टक्केवारी 92.93% ऐतिहासिक ठरलेलं आहे. एवढ्या टक्क्याचं मतदान झालेलं आहे. आता ते का झालं? अनेक एक्झिट पोलनी काय सांगितलं? भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे हे सांगितलं सगळ्यांनी, पण तो इतक्या मोठ्या प्रमाणात होईल. आणि ऍक्सिस इंडिया ही जी काही महत्वाची एक्झिट पोल संस्था आहे ते सांगणारी, त्यांनी मात्र सांगितलं की हे मतदान पाहून आमचे डोळे फिरलेले आहेत, आम्ही काही मतदान आमचा एक्झिट पोल जाहीर करत नाही. म्हणजे जे मतदान झालेलं आहे ते रहस्यमय आहे का असं त्यांना म्हणायचं होतं का, वगैरे वगैरे अनेक प्रश्न आहेत. आता मूळ मुद्दा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे असा आहे, निवडणूक आयोगाने मतदार यादीत 90 लाख, सुमारे 90 लाख, 90 ते 91 लाख नावे काढली. म्हणजे जे मृत झालेले आहेत, जे डुप्लिकेट नाव आहेत आणि ज्यांनी स्थलांतर केलेले आहेत अशी नावं. यामुळे एकूण मतदार सुमारे 7 कोटींच्या आसपास राहिले. हे विवादास्पद होते, विशेषतः सीमावर्ती आणि मुस्लिम बहुल भागात. हे लक्षात घ्या. आता पुढची आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे, जी पुढची अनेक वर्षे आपल्याला ही ऐकायची आहे. म्हणजे याच्या सर्वोच्च न्यायालयात जातील, सर्वोच्च न्यायालय सांगेल की तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जा कोलकात्याच्या, तिथं अनेक वर्ष चालेल. बऱ्याच गोष्टी होत राहणार आहेत. मग तिकडे ज्ञानेश कुमार जे आहेत, ज्यांच्याबद्दल खूप आक्षेप घेतले जातात, ते अगदी बिनधास्तपणे शेरोशायरी करत याच्यावर उत्तरं देतील. ज्या वेळेला तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांना भेटले होते त्यावेळेला त्यांनी सांगितले की मी काही तुमचं ऐकणार नाही, हे सगळं जे काही नियमानुसार चाललेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसने सुप्रीम कोर्ट गाठलं. मग सुप्रीम कोर्टाने थोडासा दिलासा दिला की या 90 लाखापैकी जे 27-28 लाख आहेत, ज्यांच्याकडे कागदपत्रे आहेत, व्यवस्थित आहेत, ते अपील करू शकतात, असं सुप्रीम कोर्टाने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सांगितलं होतं. पण झालं काय? हे 27 लाख लोक मतदान करू शकलेले नाहीयेत, कारण की त्यांना अपील कधी करायचं आहे? आता ही निवडणूक झाल्यानंतर करायचं आहे, असं सुप्रीम कोर्टानेच सांगितलं होतं. म्हणजे सगळा कसा आहे, संविधानिक आनंदी आनंद आहे. आणि तो कुणामुळे होतोय ते काही सांगायची गरज नाही. आता आकडेवारी आपण पुन्हा एकदा बघू. हे बघा, 27 लाख मतदारांबद्दल 27.16 लाख अचूक आकडा जो आहे तो 27,16,389 किंवा जवळपास मतदार SIRच्या अंडर ॲडिज्युडिकेशन किंवा लॉजिकल डिस्क्रन्सी म्हणजे डेटा गडबड किंवा संदिग्ध श्रेणीतील हे मुख्य मुद्दे आहेत. एकूण प्रक्रिया SIR मध्ये 60 लाख मतदारांना डाऊटफुल म्हणून ॲडज्युकेशन साठी पाठवण्यात आले. यातील 32.68 लाख पात्र ठरले, नावे जोडली. तर 27.16 लाख अपात्र ठरले, डिलीट झाले. आता हा योगायोग आहे का? म्हणजे तृणमूल काँग्रेसला पडलेली मतं आणि भारतीय जनता पार्टीला पडलेली मतं याच्यामध्ये हा नेमका 32 लाखाचाच फरक आहे. आणि योगेंद्र यादव त्याच्यावर नेमकं बोट ठेवतात. आता अशा परिस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदुत्वाचं कार्ड चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीचं. आणि मग जय श्रीरामचा नारा हा घराघरामध्ये दिला गेलेला आहे. हे तृणमूल काँग्रेसच्या लक्षात आलं नाही की आपण याला काउंटर कसं केलं पाहिजे. ते बसले मुस्लिम मतं आपल्याला पडतील या भरोशावर ते बसले. आणि नेमकं काय झालेलं आहे हे बघा, की आता याच्यामध्ये SIR मध्ये 60 लाख मतदारांना डाऊटफुल म्हणून पाठवण्यात आलं. यातील 32,68,000 पात्र ठरले, ती नावं जोडलेली आहेत. आता हे डिलीट एप्रिल 2026 मध्ये झालेलं आहे, म्हणजे निवडणुकीच्या आधी.
सुप्रीम कोर्टाने त्यांना तात्काळ मतदानाचा अधिकार दिला नाही, फक्त 19 ट्रिब्युनलद्वारे अपील करता येईल असं सांगितलेलं आहे, जे आपण सुरुवातीला बोललेलो आहे. आता धर्मनिहाय ब्रेकडाऊन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी आता शुभेंदू अधिकारी जे हिंदू मुस्लिम करायला लागलेत, ते आता जिंकलेले आहेत भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव करून. तिथेही ते 58,000 मतं ते असे डिलीट झालेले आहेत. ठीक आहे. आता पूर्ण डिलीट, 90 लाख डिलीट मध्ये आता द हिंदूच्या रिपोर्ट्सनुसार हिंदू म्हणजे दैनिक काय म्हणतंय, 63%, 57.47 लाख. मुस्लिम किती, 34%, 31,10,000. म्हणजे असे हे 90 लाख डिलीट झालेले आहेत. फक्त 27 लाखाला ते ASIने परवानगी दिली की तुम्ही हे करू शकता. आता हे आकडे जे आहेत, हे काय आहेत, हे मीडियामध्ये आलेले आहेत. हे काही इलेक्शन कमिशननी अधिकृतपणे सांगितलेलं नाही की हिंदूची मतं एवढी आणि मुस्लिमांची मतं एवढी आणि मग 90 लाखांचा हिशोब असं काही सांगितलं नाही. हे मीडिया रिपोर्टमध्ये आलेलं आहे. मग आता ज्या वेळेला ही लिगल बॅटल लढलं जाईल इंडिया आघाडीतर्फे, त्यावेळेला हे मुद्दे सगळे समोर आणले जातील. परंतु प्रत्यक्षात काय होणार आहे, तारीख पे तारीख आणि आकड्यावर आकडे हेच बोललं जाणार आहे. याच्यावर जसं राहुल गांधी यांनी दरम्यानच्या काळामध्ये अनेकदा वोट चोरीचे प्रेझेंटेशन केले, तसे अजून ते काही प्रेझेंटेशन करतील. आणि मग ते करत असताना 2029 ची निवडणूक कधी समोर येईल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.